नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या चॅनलची लिंक, या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीच्या महत्त्वपूर्ण अपडेटपासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सतत त्या अपडेट्स त्या मिळत जातील आणि नक्कीच भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील. आता या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी एक मंत्रालयामध्ये अतिशय महत्त्वाची माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सगळे शिक्षक, आमदार, सगळे जे काही संचालक आहेत प्राथमिक, माध्यमिक, उपसचिव शालेय शिक्षण विभागाची सगळे आणि बहुतांश काही संघटना, शिक्षक संघटना समवेत त्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये आज दुपारी 2 वाजता अतिशय महत्त्वाची अशी बैठक होणार आहे. आणि काही जिल्हा परिषद जे की वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्हा परिषद ज्या आहेत तिथल्या जिल्हा परिषदच्या जागा अपलोड होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी असून त्या आता मावकडनं मंजूर होऊन त्या अपलोड होत आहेत. या ठिकाणच्या किती जागा आहेत या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ. तुम्हा सगळ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा शिक्षक भरती कधी होईल, मुदतवाढ कायमची मिळत राहते का, ही मुदतवाढ नको, या सगळ्या विषयावर जे आहे ते गांभीर्यपूर्वक या ठिकाणी चर्चा करून निर्णयही घेतला जाणार आहे. आणि आजची मीटिंग जी होणार आहे ती कशा संदर्भात आहे हे सविस्तर जे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जाईल. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या अपडेट्स जे आहेत त्या किती महत्त्वाच्या आहेत हे तुम्हाला समजून जाईल. महत्त्वाच्या या 2-3 अपडेट्सवर आपण चर्चा आणि माहिती जी आहे अपडेट तुम्हाला देईल आणि त्यानंतर जो आहे तो निर्णय त्या ठिकाणी आपण नंतर घेऊया. तत्पूर्वी जी काही पवित्र पोर्टलवर 20 जुलैपर्यंत जी अंतिम तर नाही आहे पण त्या ठिकाणी गाईडलाईन दिलेली मुदतवाढ जी आहे पवित्र पोर्टलवरच्या अपलोड करण्यासाठी जागा त्या ठिकाणी 20 तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी त्याच्यामध्ये आत्तापर्यंत बहुतांश 21,000 पदाच्या ज्या जाहिराती आहेत अपलोड होत असून त्या ठिकाणी काही जिल्हा परिषद बाकी होत्या. त्या जवळपास 8-10 जिल्हा परिषद जे आहे ते बाकी आहेत रोस्टर कंप्लीट होणे. मात्र त्या जिल्हा परिषदमध्ये पैकी किती जिल्हा परिषदच्या जागा अपलोड झाल्या आणि झाल्यापैकी कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती अपलोड झाले या संदर्भामध्ये जे काही आपण माहिती आहे ते बघणार आहोत. नागपूर जिल्हा परिषद जे आहे एकंदरीत तुम्हाला सांगतो मित्रांनो, विदर्भामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. प्रचंड म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. कारण यापूर्वी जी आहे ती विदर्भातली भरती प्रक्रिया झाली नव्हती, त्या कारणाने मोठ्या प्रमाणामध्ये त्या जागा आहेत. नागपूर जिल्हा परिषदमध्ये 523 ज्या जागा होत्या त्याच्यापैकी 80% जे आहेत ते 418 या ठिकाणच्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला अपलोड होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये असून लवकर जे आहेत ते अपलोड होतील. आणि वर्धा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा 137 जे आहेत 1 ते 5च्या जागा असून 6 ते 8च्या 49 जागा अशा त्या ठिकाणी जागा अपलोड झालेल्या आहेत. सोबतच यवतमाळ मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जागा अपलोड झालेल्या आहेत. साधारणतः अंतिम टप्प्यामध्ये होत्या त्या. एकूण 692 जागा ज्या आहेत ते त्या ठिकाणी अपलोड आहेत आणि त्याच्यामध्ये जनरलला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहेत. कारण याचं असंच आहे की गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी जागा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे तिथल्या जागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये. आता मंत्रालयामध्ये मीटिंग कशाची आहे या अनुषंगाने आपण अतिशय महत्त्वाची ही माहिती आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करतो. आणि तत्पूर्वी शिक्षण सेवकांच्या संदर्भामध्ये सुद्धा अगोदरपासून तुम्हाला सांगितलं की एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं होतं की शिक्षण सेवकांचा कालावधी जो आहे तो 1 वर्ष जवळपास होणार आहे 99% असं सांगितलेलं होतं. सतत मी त्यांच्या संपर्कात होतो आणि काही दिवसापासून मी संपर्कही करत होतो, मात्र त्यांच्याकडनं त्या संदर्भामध्ये पुष्टी जी आहे ती केल्या जात नव्हती. कारण अर्थ विभागाचा जो बोजा आहे तो शिक्षण सेवकांमुळे जो आहे शालेय शिक्षण विभागावर पडणार असल्याकारणाने त्या संदर्भामध्ये जी काही मीटिंग झाल्या होत्या त्याला मूर्त रूप आलेलं नव्हतं. मात्र काही दिवसापासून गेल्या अनेक 2-3 वर्षापासून या शिक्षण सेवक कालावधीसाठी 1 वर्षाचा व्हावा यासाठी माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा नांदेड जिल्हा परिषदला कार्यक्रम असताना तिथे ताफासुद्धा अडवलेला होता. म्हणजे बराच पाठपुरावा केला आहे. याचा अर्थ असा नाही की मीच पाठपुरावा करतो, बहुतांश अनेक लोकांनी जो आहे त्या संदर्भात पाठपुरावा केला आहे. काही लोकांनी, शिक्षण सेवकांनी कोर्टामध्ये सुद्धा गेलेत. नक्कीच कोर्टामध्ये त्यांना यश येवो आणि खरोखरच कोर्टामध्ये यश येण्याची दाट संख्येत आता निर्माण झालेली आहेत. कारण सोबतच हा पाठपुरावा करत असताना वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
यांच्या पक्षांच्या जी काही सम्यक आंदोलनाचे महेश भारतीय सर आहेत त्यांच्या सतत संपर्कामध्ये होतो. सोबतच जितरत्न दादा यांच्यासुद्धा संपर्कात आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत मी पाठपुरावा करतो. त्यांना बऱ्याच वेळा जे आहे ते शिक्षण सेवकाचा कालावधी कमी व्हावा, मोठ्या प्रमाणात भरती व्हावी अशा पद्धतीचे पाठपुरावे केले होते. तत्कालीन जी काही सम्यक आंदोलन करणारी मंडळी जी होती त्यांची काही मला कॉलसुद्धा आले होते आणि त्यांना योग्य ते शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने आणि या TETच्या संदर्भामध्ये शिक्षण सेवकाच्या संदर्भामध्ये सविस्तर असं त्यांना ड्राफ्टसुद्धा दिलेला होता. त्या अनुषंगाने मालेगावमध्ये सम्यक आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री महोदयांचा घरासमोर आंदोलन करून त्यांचा राजीनामा मागण्याची भूमिका घेतलेली होती. त्याला अनुसरून एक आठवडासुद्धा त्यांना दिलेला होता. त्यानंतर त्यांनी स्वतः या सम्यक आंदोलनाला बोलावून घेऊन त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला आहे की शिक्षण सेवकांचा कालावधी जो आहे तो 1 वर्षाचा करण्याच्या अनुषंगाने अर्थ खात्याशी आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत आणि तेव्हा त्या बैठकीला सुद्धा त्यांना निमंत्रित करण्याचा आणि सकारात्मक निर्णय घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न, त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी अनेक वेळा आपण वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याकारणाने सतत हा मुद्दा त्यांच्याकडे लावून धरलेला आहे आणि नक्कीच या मुद्द्याला 100% यश येण्याची दाट संकेत असून सतत त्यांच्या सोबत आपण अपडेट्स आहोत. सतत त्यांना आपण या संदर्भामध्ये कालावधी शिक्षण सेवकाचा 1 वर्षाचा व्हावा आणि अर्थ खात्याची सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका यावी यासाठी आपण सतत यांच्या संपर्कात असून त्यांना त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी सतत विनंती करतो, जेणेकरून जो शिक्षण सेवक कालावधी आहे तो 1 वर्षाचा व्हावा आणि हे 1 वर्षाचा होण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात असणार आहे. आता तत्पूर्वी तुम्हाला सांगितल्यासोबत आता ही मीटिंग कशाची आहे, तर बरेच या मीटिंगमध्ये जे आहे ते उपस्थित राहणारे सगळे शिक्षक, आमदार, प्राथमिक माध्यमिक शिक्षण संचालक, प्रकल्प संचालक, सोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, शालेय शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्त आणि शिक्षण निवडणूक आयुक्त अधिकारी, सोबतच असे बरेच शिक्षक संघटना जे आहेत त्या ठिकाणचे प्रमुख काम करणारे या संघटनेचे प्रमुख आणि प्रतिनिधीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. तर बैठकीचा विषय काय आहे, तर TET अनिवार्य केलेली आहे सुप्रीम कोर्टाने. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाची काय भूमिका असणार आहे यावर तोडगा काढण्यासाठी नवीन संच मान्यता धोरण याच्यामध्ये बदल करण्यात यावा, यासाठी पदोन्नतीविषयक या संदर्भात काही जाचक अटी टाकण्यात आले, त्या विषयामध्ये त्या ठिकाणी काही मार्ग काढण्याच्या अनुषंगाने विषय आहे. सोबतच BLOचे काम वगैरे शिक्षकांची जी काही अशैक्षणिक काम आहेत त्या संदर्भात, पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याच्या संदर्भात, सोबतच अतिशय महत्त्वाचा असणारा, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असणारा आंतरजिल्हा बदली हा एक विषय आहे. आता शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अगोदर पवित्र पोर्टलचा जो काही मूळ GR आहे 21 जूनचा 2017 त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याच्या अगोदर जी आहे ते शिक्षकांच्या बदल्या करण्यात याव्यात. या अनुषंगाने आजच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा विषय आहे. आता यावर काय निर्णय होईल हे बघणं गरजेचं आहे. आता हा जर निर्णय झाला, या बैठकीमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे, महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं लक्ष आहे, कारण पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं आंतरजिल्हा बदली होऊ शकते, जवळपास निश्चित आहे आणि शिक्षकांची भरती प्रक्रिया जी आहे ते साधारणतः 1-2 महिने लेट होईल, नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत जाऊ शकते. आता आज नक्कीच याच्यावर जर सकारात्मक निर्णय झाला तर शिक्षकांच्या जागासुद्धा वाढतील, नक्कीच जागाही वाढतील आणि भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा होईलच. सोबतच बऱ्याच वर्षापासून जे पती-पत्नी एकीकरण आहे त्या संदर्भामध्ये अनेक शिक्षक जे आहेत दूर आहेत एकमेकापासून आणि याच्यामध्ये जर समजा व्यवस्थित पद्धतीने ही आंतरजिल्हा बदली राबवली गेली तर त्याच्यामध्ये जे आहे ते नवीन पदं रिक्त होऊ शकतात. नवीन संच मान्यतेनुसार जे आहेत याचे निकष जे आहेत ती पदे बराच दुरापत झालेली आहेत. सोबतच सामाजिक आरक्षणातील छोट्या छोट्या प्रवर्गाला जागा नाही आहे, त्याच्यामुळं विशेषतः VJA, NTB, NTC, अ, ब, क, ड वगैरे या संदर्भामध्ये जी पदं आहेत ती येऊ शकतात. सोबतच अनेक जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदं जी आहेत तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूर, सोलापूर, यवतमाळ, नागपूर अशी मोठी पदं आहेत. सोलापूरमध्ये विशेषतः आणि कोल्हापूरमध्ये विशेषतः बरेच रिक्त पदं आहेत. त्यामुळे 20-22 वर्षापासून जी काही पती-पत्नी एकीकरणाची वाट पाहणारी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतली शिक्षक मंडळी आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळू शकते या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे. आणि दिव्यांग शिक्षक आहेत, बरोबर बरेच परिपक्त्या, सोबतच विधवा, कुमारिका, घटस्फोटित अशा गंभीर समस्येला तोंड देणाऱ्या शिक्षिका आहेत ज्यांच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत. सोबतच अनेक तरुण जे आहेत शिक्षक भरतीसाठी वाट पाहणारे यांची सुद्धा या ठिकाणी आंतरजिल्हा बदली जरी झाली
तर त्या ठिकाणी जे आहे ते बदली झाल्याच्यानंतर इथल्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या जागा आहेत ते शिक्षकांना, भावी शिक्षकांना रिक्त होऊ शकतील आणि सोबतच ही बदली प्रक्रिया राबवत असताना मोठ्या प्रमाणामध्ये सगळी जी काही रोस्टर्स आहेत बिंदू नमावली ती कंप्लीट होतील. अर्थात एकही जिल्हा परिषदेची जागा रिक्त राहणार नाही. सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा ज्या आहेत सगळे रोस्टर जिल्हा परिषद जे आहे ते पवित्र पोर्टलला अपलोड होऊ शकतील आणि साधारणतः एखादी 1-1.5 महिने याच्यामध्ये जाऊ शकतो जास्तीत जास्त. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये जागा येऊ शकतात. आता अनेक जण म्हणतील की सर तुम्ही बदली प्रक्रियेसाठी अरे मित्रांनो, मी नाही आहे तर हे नियम सांगतोय. मी तुम्हाला पूर्वीपासून सांगतोय की बाबांनो, ही भरती प्रक्रिया जी आहे ती आंतरजिल्हा बदली झाल्याच्या नंतर होईल. हा नियम आहे. अनेक लोकांना वाटते की आमचे आता मार्क्स चांगले आहेत, मग अनेक विद्यार्थ्यांना शिक्षक नाहीत तर लवकरात लवकर भरती व्हावी. एवढं तुम्ही म्हणताय तेवढं सोपं नसते भरती प्रक्रिया. भरती प्रक्रिया ही 2 विभागाची प्रक्रिया आहे. शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामविकास विभाग. त्यामुळं या भरती प्रक्रियेला या दोन्हीही विभागातनं जे काही तांत्रिक मुद्दे आहेत त्यातनं पुढे जावं लागते. जर अशी बदली प्रक्रिया न करता भरती प्रक्रिया राबवली तर भरती प्रक्रियेवर पूर्ण स्टे येऊ शकतो. याच्यातली जाणकार मंडळींना याचा अभ्यास आहे आणि जी जाणकारांना जी नवीन आहे त्यांना हा विषय कळणार नाही. कदाचित मला ट्रोलही करतील. तर ते असं नसतंय मित्रांनो. भरती प्रक्रिया पूर्ण न्यायालयीन न्यायप्रविष्ट असते. तुम्हाला नियुक्ती देईपर्यंत नियुक्तीपत्रावर सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून तुम्हाला नियुक्त्या दिल्या जातात. त्यामुळं भरती प्रक्रियेवर कुठलेही कायदेशीर जे चॅलेंजेस आहेत, कोर्टाचे चॅलेंजेस आहेत ते राहणार नाहीत, जेणेकरून सदोष भरती प्रक्रिया होईल. असाच जो काही शासनाचा मानस असतो तो पुढे जातोय. म्हणून विनाकारण उगाच ट्रोल करत बसण्यापेक्षा जे सत्य आहे ते स्वीकारत चला. थोडंसं वाईट वाटेल, राग येईल, पण ही जी स्टेप बाय स्टेप आहे, पवित्र पोर्टलची निर्मितीच होताना त्याच्यामधला पहिलाच मुद्दा आहे की शिक्षकांच्या बदल्या झाल्याच्या नंतर भरती प्रक्रिया होईल. त्यामुळं यासाठी जे आहे ते वेगळं करण्याची किंवा मनामध्ये जास्त जी काही मनामध्ये जास्त वेगळा जो काही विचार आहे ते आणून घेऊ नये किंवा मी त्याच्यासाठी भरती प्रक्रिया लांब जावी असा माझा मानस आहे, असं अनेकांच्या भावना आहेत. तर त्या चुकीच्या आहेत मित्रांनो. मी नियमानुसार चालतो आणि मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. नियमाने जे काही आहे ते मी तुम्हाला सांगत असतो आणि आजचा जो निर्णय आहे तो संच मान्यतेच्या दुरुस्तीसाठी सुद्धा आहे. संच मान्यता दुरुस्ती झाली तर अक्षरशः तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त होऊ शकतात. अजून अतिशय महत्त्वाचे हे निर्णय आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये शिक्षण सेवकांचा जो काही मुद्दा आहे या अनुषंगाने सुद्धा या जी काही मीटिंगमध्ये उपस्थित असलेले जे काही शिक्षक आमदार आहेत या शिक्षक आमदारापैकी मी 3 आमदारांना जे आहे त्या ठिकाणी मी स्वतः संपर्क साधलेला आहे. त्यांना हा मुद्दा शिक्षण सेवकाचा सुद्धा त्याच्यामध्ये जरी नसला तरी आम्ही तुमच्याकडे वारंवार पाठपुरावा केला, तो मुद्दा घ्यावा असं त्यांना विनंती केलेली आहे आणि 2 शिक्षक संघटनांना सुद्धा त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. याच्यापूर्वीसुद्धा विनंती केलेली होती. आज या मीटिंगमध्ये शिक्षण सेवकाचा कालावधी 1 वर्षाचा जरी त्याच्यामध्ये नमूद नसेल विषय तरी 1 वर्षाचा होण्याच्या अनुषंगाने तशी चर्चा करावी आणि तो 1 वर्षाचा व्हावा यासाठी सुद्धा पाठपुरावा केला असून आता मीच करतोय असं नाही, बरेच लोक करत आहेत. त्याच्यामध्ये हा पाठपुरावा केल्याच्या नंतर हे जरी यश आलं सगळ्यांचं यश असणार, त्या यशचा विषय नाही आहे. मात्र मी माझ्या पद्धतीनं जेवढं मला शक्य आहे तेवढं मी करतोय आणि 2 वाजता ती मीटिंग होणार आहे आणि जी काही उर्वरित सभासद आहेत किंवा सदस्य त्या मीटिंगला उपस्थित राहणार आहेत त्यांना सगळ्यांना मी कॉल करणार आहे. संचालकांना सुद्धा मी कॉल करणार आहे. सोबतच आयुक्तांना सुद्धा मी सांगणार आहे, प्राथमिक संचालक, माध्यमिक संचालक आणि प्रकल्प जे काही संचालक आहेत त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळं ही सोबतच शिक्षण सेवकाचा जो काही कालावधी आहे तो कसा 1 वर्षाचा होईल याच्यासाठी सतत पाठपुरावा जो आहे तो करत आलोय, करत राहू. तुम्हाला शब्द आहे. यापूर्वी शिक्षण जे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी अपडेट दिली होती की 1 वर्षाचा होईल. नक्कीच ते होणार होतं मित्रांनो. त्यानंतर अर्थविषयक जे काही खातं आहे त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर त्यावरचा जो काही भुर्दंड आहे तो पडतो तो विषय मागे पडला होता. जर तशी चर्चा झाली नसती किंवा तशी मीटिंग झाली नसती तर हा विषय तिथे रद्द झालाच कसा असता हाही प्रश्न आहे ना. त्यामुळं अनेकांना वाटतं की संदीप सरांना अधिकारी चुकीची माहिती दिली नव्हती. ती राजकीय मानसिकता होती. हा निर्णय 1 वर्षाचा करावा का 3 वर्षच ठेवावं. त्यानंतर सभागृहामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना अधिवेशन कालावधीमध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं की ते संयुक्तिक ठरणार नाही. मात्र आता शिक्षण मंत्री महोदय जे आहे ते सकारात्मक त्याला दिसून येत असून अर्थविषयक खाती जी काही आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा करून त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी युक्तिवाद करत आहेत. त्यामुळं मी स्वतः
मंत्री महोदयांच्या ओजडी यांना सुद्धा मी विनंती करणार आहे त्या अनुषंगाने, आणि याच्यापूर्वी सुद्धा केलेली आहे, आणि शिक्षण मंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे. कारण 2 वेळा मी जेव्हा आंदोलन केलीत नागपूर आणि मुंबईला, तेव्हा स्वतः शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षण सेवकांच्या कालावधीच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली होती. आणि हिवाळी अधिवेशनात जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तर त्यांनी स्वतः त्यांच्या शिक्षण मंत्री महोदयांनी त्याच्या स्वतःच्या हँडलवरून पोस्टसुद्धा केली होती. शिक्षण सेवकांच्या कालावधी संदर्भामध्ये चर्चा झाली, आणि मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं अर्थसंकल्पीय, तेव्हा सुद्धा त्याच्यावर सकारात्मक चर्चा करू अशा संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. आणि मी स्वतः व्यक्तिगत त्यांना स्वतः अजून पुन्हा त्याच्यावर पाठपुरावा करणार आहे. आणि नक्कीच आत्ता लागलेले शिक्षक किंवा याच्यापूर्वी लागलेले शिक्षक, कसा शिक्षण सेवक कालावधी 1 वर्षाचा होईल, आणि त्यांना हे जे तत्पुंज मानधन आहे 1 वर्षात याच्यामध्ये शिक्षण सेवकांना, त्याच्यामध्ये त्यांची प्रचंड हाल अपेष्टा होत आहेत. त्यामुळे त्यांना एक सन्मानपूर्वक त्या ठिकाणी न्याय मिळावा, संधी मिळावी, समान अधिकार मिळावेत, यासाठी नक्कीच पाठपुरावा करेल. आणि शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या सगळ्या उमेदवारांना सांगू इच्छितो, एखादा आता आज निर्णय काय होते त्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे, त्या संदर्भात तुम्हाला अपडेट देईलच. मात्र आजच्या या बैठकीमध्ये जो आहे तो आंतरजिल्हा बदलीचा हा विषय महत्त्वाचा असून त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चेला जाणार असून त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमधले समाविष्ट असणारे सगळे अधिकारी, सगळे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, सगळे शिक्षक आमदार जे आहेत त्याच्यामध्ये उपस्थित राहणारे सगळे शिक्षक बऱ्याच बहुतांश शिक्षक संघटनाचे त्या ठिकाणी अध्यक्ष आणि प्रतिनिधीसुद्धा उपस्थित आहेत. नक्कीच याच्यावर काही निर्णय होणार आहेत. त्यामुळं शिक्षक भरतीला अजून विलंब होईल का, तर याचं उत्तर नक्कीच होय. साधारणतः 1 महिन्याचा विलंब किंवा 1.5 महिन्याचा विलंब होऊ शकतो. मात्र या विलंबामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये पवित्र पोर्टलला ज्या जागा आहेत ते वाढू शकतात, आणि कास्ट वाईज जे काही जागा होत्या ते खालीवरी फेरफार होऊ शकतात. सोबतच मुदतवाढीचा जो विषय आहे तो मुदतवाढ मग पुन्हा मिळेल का, तर यावर मी आज सांगणार नाही. कारण आढावा बैठक झाल्याच्या नंतर जेवढे रोस्टर कंप्लीट होतील त्यानुसार ही मुदतवाढ मागितली जाते. मात्र मी सध्या तरी 30 जुलैपर्यंत किंवा हे 20 जुलै दिलेली आहे, त्या तत्पूर्वी कसे रोस्टर कंप्लीट होतील याकडे माझं लक्ष आहे. ही मुदतवाढ वाढू नये या भूमिकेत मी स्वतः आहे. कारण अशी जर मुदतवाढ करत राहिलो तर अधिकारी लोक हे काम करणार नाहीत. त्यामुळं यांना सतत मी पाठपुरावा करून या मुदतवाढीमध्ये विहित दिलेल्या मुदतवाढीतच कसे रोस्टर कंप्लीट होतील, जाहिराती कशी अपलोड होतील याकडे माझं पूर्ण लक्ष आहे. आणि त्या संदर्भात माझा सतत पाठपुरावा सुरू असून जिथले रोस्टर कंप्लीट झाले नाही तिथे मी दररोज माझे प्रतिनिधी पाठवतो आणि अधिकारी वर्गांना मी त्या ठिकाणी संवाद साधत आहे. अशा पद्धतीचा माझा पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर मोठ्या पदाची कशी भरती प्रक्रिया होईल यासाठी माझं लक्ष आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मर्यादित प्राधान्यक्रम आहे, तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मर्यादित प्राधान्यक्रम फार जोखीम आहे. त्यामुळं यासाठी कसे तुम्ही प्राधान्यक्रम नोंदवावेत या अनुषंगाने महाटीचर या ठिकाणी जे आहे प्लॅटफॉर्मवर आपण समुपदेशन बॅच जे आहे ते चालू केले, आणि त्या बॅचवर 50% जे आहे ते ऑफ आहे. ज्यांना त्या ठिकाणी निर्णय कसे प्राधान्यक्रम द्यावेत या अनुषंगाने 1 to 1 आपलं स्वप्रमाण केलेला अर्ज बघून त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे. उपलब्ध असलेल्या जागा 1 to 1 असं मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळं या सगळ्या मार्गदर्शनाचा समुपदेशन कोर्सचा तुम्ही वैयक्तिक त्या ठिकाणी लाभ घ्यावा, जेणेकरून तुमचे प्राधान्यक्रम जे आहेत ते निर्णायक ठरणारे कसे सोपे होतील, कशी तुमची निवड होणारी जी प्रोसेस आहे ते फार नियुक्तीच्या तुम्ही निवडीच्या जवळ कसे झाले यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी जी लिंक आहे महाटीचर प्ले स्टोअरच्या ॲपची ती या कमेंटच्या पहिल्या बॉक्समध्ये पहिली लिंक कमेंट असेल तिथे पिन केलेली असेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचा, जेणेकरून याच्या अपडेटपासून कोणी वंचित राहणार नाही. तूर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियाला मी सकारात्मक त्या ठिकाणी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. थांबतो. धन्यवाद. जय